नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा साथीदार आणि आज आपण आहोत भिवापूरच्या ऑफिसर कॉलनीमधल्या डीपी गार्डनमध्ये, जिथे एक मोठी डीपी आहे आणि हे बाबडीचे झाडं आणि भरपूर कचरा इथे बघू शकता आपण। तर या गार्डनमध्ये आपण आहोत। भिवापूरमध्ये जो हा गार्डन बनलेला आहे हा दलित वस्तीच्या निधीतून, स्मार्ट दलित वस्तीच्या निधीतून बनलेला गार्डन आहे आणि इथे आपण बघू शकता इथे डीपी आहे आणि इथे कोणीच येत नाही, इथे सगळा कचरा आहे। तर असा छान ऑफिसर कॉलनीमध्ये जो लोकांच्या उपयोगात न येणारा असा हा डीपी गार्डन आहे। तर आपण बघू शकता या गार्डनमध्ये कसं काय व्यवस्था केलेली आहे। भिवापूर येथील ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आणि भिवापूर येथील जनतेला आपल्या शहराचा विकास होईल अशी अपेक्षा वाटली, पण शहरातील जनतेचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून येत आहे। भिवापूर नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षांच्या काळात शहरातील ऑफिसर कॉलनी येथे एका गार्डनची निर्मिती करण्यात आली। त्या गार्डनच्या आत विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर अर्थात डीपी असल्यामुळे त्याला डीपी गार्डन म्हणून ओळखले जाते। पण हे खरंच गार्डन आहे की बैलांना चारा खाण्यासाठी निर्माण केलेले कुरण आहे, असा प्रश्न या गार्डनची परिस्थिती बघितल्यावर सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। हे गार्डन सध्या तरी पांढरा हत्ती ठरत असल्याचे दिसून येत आहे। बरं, हे गार्डन तयार करण्याआधी या गार्डनमध्ये असलेली डीपी तरी बाजूला करायला पाहिजे होती, पण असे झाल्याचे दिसून येत नाही। विद्युत पुरवठा असलेल्या या डीपीमुळे अजूनही तयार न झालेल्या गार्डनमध्ये आज माणसे आणि तेथील परिस्थिती पाहून चरायला गुरे गेली तर त्यांना विजेचा करंट लागेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यास कोण जबाबदार असेल, किंवा तशी दुर्दैवी घटना घडली तर असा साधा विचारही तत्कालीन नगराध्यक्षांना का पडला नाही, असा प्रश्न देखील निर्माण होतो। एकीकडे नमो गार्डन तयार करण्याच्या जागेसंबंधीचा वाद सुरू असताना शहरात डीपी गार्डनकडे मात्र अनेकांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते। आता तरी या गार्डनचा विकास होईल का? मागील नगराध्यक्षांनी दुर्लक्षित केलेल्या गार्डनचा विकास वर्तमान नगराध्यक्ष करतील का, असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे भिवापूर टाइम्सने वर्तमान नगराध्यक्ष सुषमा श्रीरामे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। नमस्कार, आता आपल्या सोबत आहेत भिवापूरच्या नगराध्यक्ष सुषमा श्रीरामे मॅडम। आपल्या भिवापूरमध्ये ऑफिसर कॉलनीमध्ये एक गार्डन आहे आणि त्या गार्डन मध्ये डीपी आहे आणि डीपी असल्यामुळे तिथे लोक जात नाही, तिथे कोणत्याही प्रकारचं सौंदर्यीकरण केलेलं नाही आहे आणि ते गार्डन दलित वस्ती, स्मार्ट दलित वस्ती निधीतून झालं होतं। तेव्हापासून त्या गार्डनचा उपयोग तिथल्या ऑफिसर कॉलनीच्या लोकांना नाही आणि भिवापूरच्या कोणत्याही लोकांना होत नाही आहे। तर त्या गार्डनच्या विकासाबद्दल आपण काय बोलाल? नमस्कार मॅडम, नगराध्यक्ष या नात्याने माझा भिवापूरचा सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी आहे। त्यामुळे या विषयाकडे मी लक्ष देईल आणि या गार्डनच्या विकासाकडे आणि सौंदर्यीकरणाकडे मी नक्कीच लक्ष देऊन गार्डनचा विकास करेल। तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।